नेक्स्ट चॅप्टर आहे बघा, मॅनेजिंग इनपुट अँड आउटपुट और फॉर्मॅटिंग इनपुट अँड आउटपुट. आता मॅनेजिंग इनपुट अँड आउटपुट. इनपुट मीन्स व्हॉट? आपण जो डेटा रीड करतो. इनपुट मीन्स काय? जो डेटा आपण रीड करतो किंवा आपण म्हणू शकतो स्कॅन करतो त्याला इनपुट म्हणतात. आणि आउटपुट मीन्स व्हॉट? जे आपण प्रिंट करतो स्क्रीनवरती, आउटपुट स्क्रीनवरती जे प्रिंट करतो तर त्याला काय म्हणतात? आउटपुट. ओके, जे प्रिंट करतो आपण, जो आपला फायनल रिझल्ट असतो, जे आपल्याला कन्सोल वरती दिसतं. कन्सोल मीन्स व्हॉट? युअर आउटपुट स्क्रीन, तर त्याला म्हणतात आउटपुट. ठीक आहे, तर त्या इनपुट आणि आउटपुटला मॅनेज करायचं किंवा त्याच्यावरती फॉर्मॅटिंग करायचं. ठीक आहे, जसं नोटपॅड मध्ये आपण टेक्स्टला ते टेक्स्टची साईज वाढवतो किंवा जे डिफरंट फॉर्मॅटिंग करतो, साईज कमी करतो, बोल्ड करतो, इटॅलिक करतो, तर ते नोटपॅडचे रिलेटेड फॉर्मॅटिंग झालं. आता आपल्या प्रोग्रामिंग C++ मध्ये फॉर्मॅटिंग कसं होतं? तर फॉर्मॅटिंग ऍक्च्युअली फक्त आउटपुटलाच होतं. ठीक आहे, इनपुटला होत नाही. जेव्हा आपण फॉर्मॅटिंग बघणार तेव्हा ते फक्त आउटपुटलाच बघणार आहे. जरी तुम्हाला पॉइंट असा असेल फॉर्मॅटिंग इनपुट अँड आउटपुट, तरी सुद्धा फॉर्मॅटिंग हे आउटपुटलाच असणार आहे. फक्त आपण जेव्हा व्हॅल्यू रीड करतो त्याला कधीच आपण फॉर्मॅट करू शकत नाही, बिकॉज आपण व्हॅल्यू इंटिजर रीड करतो, कॅरेक्टर करतो, डबल करतो, फ्लोट करतो. तर व्हॅल्यू ज्या टाईपची आपण स्कॅन करणार आहे सीईननी त्याच टाईपची व्हॅल्यू स्कॅन होणार आहे. त्याच्यावरती काही फॉर्मॅटिंग नाही. फक्त जेव्हा आपण रिझल्ट प्रिंट करतो तेव्हा आपल्याला आउटपुट कसं पाहिजे तर ते फॉर्मॅटिंग आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहे. ओके, सो आपण सुरुवातीला आपण आतापर्यंत आपण जे इनपुट आणि आउटपुट आहे त्याच्यासाठी आपण दोन फंक्शन्स यूज केलेले आहेत. इनपुट साठी सीइन आणि आउटपुट साठी सी आउट. ओके, तर ते फॉर्मॅटिंग नाहीये. सिंपल आपण सीइन नी व्हॅल्यू घेतो व्हेरिएबलची आणि सी आउट नी आपण डबल कोट मध्ये जो मेसेज टाकेल तो डिस्प्ले करतो किंवा व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करतो. फॉर एक्झाम्पल इंट ए, देन सीइन ए व्हॅल्यू घेतली. ओके, आणि सी आउट नी व्हॅल्यू डिस्प्ले करली. तर इथं काय आपण फॉर्मॅटिंग ह्या ए वरती करत नाही. तर आपण जो पहिला पॉइंट करणार आहे तो आहे अनफॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट. म्हणजे इनपुटला तर फॉर्मॅट करतच नाही, पण आउटपुटला सुद्धा आपण असे फंक्शन बघणार आहे ज्याच्यामध्ये आपण आउटपुटला फॉर्मॅट नाही करू शकत. जस्ट आपण जे डिस्प्ले करणार, मेसेज देणार आहे डबल कोट मध्ये तोच फक्त डिस्प्ले करणार आहे. आपण त्याला स्टार ऍड नाही करू शकत, म्हणजे एक वेगळ्या टाईपचं फॉर्मॅटिंग करू शकत नाही. ते आपल्या जेव्हा फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट सेक्शन येईल तेव्हा तुम्हाला ते कळेलच. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण अनफॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट मध्ये आपण फंक्शन्स बघितलेले आहेत आतापर्यंत सीपीपी मध्ये, सीइन अँड सी आउट. ओके, सो सीइन ने आपण काय करतो? डेटा रीड करतो. जो डेटा आपण एंटर करतो दॅट व्हॅल्यू विल बी स्टोअर इन अ व्हेरिएबल. ओके, आणि ते काय करतो? आपण डेटा प्रिंट करतो. ओके, त्याच्यानंतर जर फ्लोट असेल तर सेमच आहे. सीइन नी व्हॅल्यू स्कॅन करणार अँड सी आउट नी व्हॅल्यू प्रिंट करणार. ओके, नाउ कॅरेक्टर आहे सिंगल कॅरेक्टर. ओके, सो सीइन नी व्हॅल्यू रीड करणार आणि सी आउट नी व्हॅल्यू डिस्प्ले करणार. ओके, मग ह्याच्यामध्ये काहीच फॉर्मॅटिंग नाही आहे. जे आपण एंटर करणार ते आपल्याला ऍज इट इज दिसणार आहे. आपण स्पेस ऍड नाही करू शकत, आपण स्टार ऍड नाही करू शकत इन बिटवीन वगैरे, त्याला राईट अलाइनमेंट नाही देऊ शकत. बाय डिफॉल्ट हे सगळं कसं डिस्प्ले होतं? ही जर आउटपुट स्क्रीन आहे सीइन, आपण व्हॅल्यू टाकणार, परत डिस्प्ले होणार 10. इथं सीन व्हॅल्यू टाकणार सपोज 3.14, डिस्प्ले पण होणार 3. सगळं लेफ्ट अलाइनमेंट असतं. आपण ह्याला राईट अलाइनमेंट वगैरे देऊ शकत नाही. सो आतापर्यंत आपण जे सीन आणि सी आउट पाहिलेले आहेत दॅट आर द फंक्शन्स अंडर द अनफॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट. ओके, तर हे तर झालं नॉर्मल जे आपण आतापर्यंत बेसिक बघितले आहे ते, हाऊ टू स्कॅन, हाऊ टू रीड अँड हाऊ टू डिस्प्ले द आउटपुट. ओके, नाउ नेक्स्ट आहे फंक्शन्स हे गेट आणि पुट. नेक्स्ट अनफॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट मध्ये सीइन आणि सी आउट झाल्यानंतर नेक्स्ट आहे गेट अँड पुट फंक्शन. गेट अँड पुट फंक्शन. आता बघा, गेट फंक्शन अँड पुट फंक्शन. ओके, आता गेट फंक्शन जे आहे ते फक्त सिंगल कॅरेक्टर रीड करण्यासाठीच आहे. गेट फंक्शन जे आहे ते सिंगल कॅरेक्टर रीड करण्यासाठी आहे. म्हणजेच काय? गेट फंक्शन हे इनपुट घेण्यासाठी आहे, पण इनपुट म्हणजेच काय? रीड करण्यासाठी आहे. बट कोणत्या टाईपची व्हॅल्यू रीड करायची? कॅरेक्टर टाईपची. पुट फंक्शन हे आउटपुट साठी आहे, पण कोणती व्हॅल्यू प्रिंट करायची आहे? ओनली कॅरेक्टर टाईपची. म्हणजेच काय? जर तुम्हाला इंटिजर व्हेरिएबलची व्हॅल्यू जर स्कॅन करायची आहे देन यू कॅनॉट यूज द गेट फंक्शन. और जर इंटिजर व्हॅल्यू जर डिस्प्ले करायची आहे देन यू कॅनॉट यूज द पुट फंक्शन. सेम
if you want to read the value of the get float variable, then you cannot use the get function, and if we want to display the value of the float variable, then also we cannot use the put function. So what is the use of the get function? To read the character value, and what is the use of the put function? To display कॅरेक्टर व्हॅल्यू. ओके, म्हणजे सिंगल कॅरेक्टर जर तुम्हाला गेट करायचं असेल आणि पुट करायचं असेल तर आपण सीन आणि सी आउट नी तर करतोच, बट त्याला और काय सीनच्या ऐवजी तुम्ही गेट यूज करू शकता आणि सी आउटच्या ऐवजी काय यूज करू शकता? पुट यूज करू शकता. ठीक आहे, तर मग आता हे कसं करायचं बघा. गेट फंक्शनचा सिंटॅक्स काय बघा. सपोज गेट फंक्शनचा सिंटॅक्स काय बघा. सपोज एक कॅरेक्टर व्हेरिएबल आहे, तर त्याला मी स्कॅन कसं करणार? ch इज इक्वल टू cin डॉट गेट. आता इथून पुढे लक्षात ठेवायचे, जे आपण फंक्शन बघणार रीड करण्यासाठी म्हणजेच इनपुट घेण्यासाठी, तर ते सगळे cin डॉटने कॉल करायचे, आणि जे आपण प्रिंट करण्यासाठी किंवा आउटपुट साठी यूज करणार ते सगळे सी आउटने यूज करायचे. ओके, सो बघा तुम्ही जी व्हॅल्यू इथे स्कॅन करणार ती ch व्हेरिएबल मध्ये डिस्प्ले करणार. एक तर तुम्ही असं यूज करू शकता किंवा डायरेक्टली cin डॉट गेट आणि ब्रॅकेट मध्ये ch असं टाकू शकता. ओके, म्हणजे हे एक स्टेटमेंट यूज करा किंवा हे यूज करा रीड करण्यासाठी. ठीक आहे, आणि डिस्प्ले करण्यासाठी cout डॉट पुट ch. ह्याच्यासाठी एकच आहे cout डॉट पुट ch. मग ह्यानी पण सेम cin डॉट गेट नी पण सेम फंक्शन होणार जे cin नी होत होतं, आणि cout डॉट पुट नी पण सेम फंक्शन होणार जे cout या स्टेटमेंटने होत होतं. ठीक आहे, आता ह्याच्यासाठीचा प्रोग्राम बघा एक सिंपल. बघा आता याला रन करते आणि मग तुम्हाला प्रोग्राम एक्सप्लेन करते. एंटर एनी कॅरेक्टर. सपोज मी डी टाकलं, देन पुटने काय केलं? व्हॅल्यू डिस्प्ले केली. आता बघा इथे काय? एंटर एनी कॅरेक्टर. आपण मेसेज डिस्प्ले करा. आता हा cout डॉट पुटने मेसेज नाही टाकू शकत, बिकॉज पुट फंक्शन सिंगल कॅरेक्टर साठीच आहे. ओके, सो एंटर एनी कॅरेक्टर डिस्प्ले झालं. नाव आपण गेट फंक्शन यूज केलं cin डॉट गेट ch. जी व्हॅल्यू तुम्ही एंटर करणार दॅट विल बी स्टोअर इन अ ch व्हेरिएबल, आणि मग फक्त ती व्हॅल्यू काय केली? आपण डिस्प्ले केली. ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, नाव नेक्स्ट आहे नेक्स्ट अनफॉर्मॅटेड. म्हणजे अनफॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट मध्ये फर्स्ट आपण बघितलं cin cout, देन सेकंड आपण बघितलं गेट आणि पुट फंक्शन. इट इज यूज टू रीड ओनली अ सिंगल कॅरेक्टर, अँड पुट फंक्शन इज यूज टू डिस्प्ले द सिंगल कॅरेक्टर. आणि नेक्स्ट जे आहे अनफॉर्मॅटेड इनपुट आणि आउटपुट मध्ये आहे गेट लाईन अँड राईट फंक्शन. ओके, आता गेट लाईन आणि राईट हे एक्सप्लेन करण्याच्या आधी तुम्हाला एक प्रोग्राम दाखवते. आपल्याला कॅरेक्टर ॲरे म्हणजे काय? स्ट्रिंग आहे. ओके, सो आपण बघा आता सपोज मी हा एक प्रोग्राम केला. काय केलं? इथे एक कॅरेक्टर ॲरे घेतलेला आहे नेम, देन cout केलं एंटर युअर नेम, देन आपण cin नी नेम एंटर करणार आणि जे व्हॅल्यू एंटर केली दॅट ती डिस्प्ले केलेली. ओके, आता या प्रोग्रामला मी रन करते. देन फर्स्ट इज आउटपुट बघा, मग तुम्हाला गेट लाईन आणि राईट फंक्शनचा डिफरन्स कळेल. ओके, नाव एंटर युअर नेम. मी दीपिका दिलं आणि एंटर की प्रेस केली, तर बरोबर नेम मध्ये व्हॅल्यू गेली दीपिका. ओके, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, नाव आता मॅक्स आपण 30 कॅरेक्टर्स टाकू शकतो. ठीक आहे, आता मी परत प्रोग्राम रन केला. आता मी टाकलं दीपिका स्पेस खराडे. ओके, आता बघा तरी पण काय झालं? डिस्प्ले दीपिकाच. ओके, नाव परत एकदा रन करते. दीपिका आणि विदाउट स्पेस खराडे लिहिलं, तर दीपिका खराडे विदाउट स्पेस झालं. ओके, नाव नेक्स्ट. बघा दीपिका स्पेस खराडे अशा व्हॅल्यू दिल्यात अजून, आणि एंटर की प्रेस केली तरी पण काय डिस्प्ले झालं? दीपिका. म्हणजेच काय? cin नी जेव्हा तुम्ही स्ट्रिंग म्हणजेच कॅरेक्टर ॲरे स्कॅन करता तेव्हा तुम्ही एंटर किती पण व्हॅल्यू करू शकता. जोपर्यंत युजर एंटर की प्रेस करत नाही तोपर्यंत यू आर अलाउड टू
एंटर द कॅरेक्टर्स. ओके, ऍज मेनी कॅरेक्टर्स यू वॉन्ट. एंटर युअर नेम डिस्प्ले झालं. देन तुम्ही आता आपण जस्ट काय केलं, एन नंबर ऑफ वर्ड्स टाकले आणि शेवटी काय केलं, एंटर की प्रेस केली. पण डिस्प्ले होताना फक्त काय झालं, फर्स्ट वर्डच. मग सीइन काय करतं, सीइन फंक्शन काय करतं की तुम्हाला अलाउड आहे की तुम्ही किती पण व्हॅल्यू एंटर करा, पण जेव्हा युजर एंटर की प्रेस करेल, ठीक आहे, तेव्हा तो स्टोअर फक्त काय करणार, ह्या व्हेरिएबल मध्ये फर्स्ट स्पेस जोपर्यंत युजर टाकत नाही तेवढाच फक्त फर्स्ट वर्डच फक्त काय करणार, सेव्ह करणार. म्हणजेच बघा की आपण आता इथे काय काय केलेलं आहे बघा. इथे आपण दीपिका स्पेस खराडे स्पेस FR स्पेस आर्य आणि देन मी एंटर की प्रेस केली. ओके, बट फक्त म्हणजे सीन तुम्हाला अलाउड करते की तुम्ही किती व्हॅल्यू टाका, बट जेव्हा तुम्ही एंटर की प्रेस करणार तेव्हा त्या व्हेरिएबल मध्ये तो फक्त काय स्टोअर करणार, जोपर्यंत फर्स्ट स्पेस येत नाही तेवढाच वर्ड. म्हणजेच आपण दुसऱ्या वर्ड मध्ये म्हणू शकतो की फर्स्ट वर्ड फक्त सेव्ह करणार. ओके, मग जर तुम्ही विदाउट स्पेस हे सगळं लिहिलं तर मग ही सगळी व्हॅल्यू सेव्ह होईल. पण जर तुम्ही स्पेस दिलेला असेल तर सीननी फक्त काय होतं, आपण एकच वर्डची स्ट्रिंग काय करू शकतो, स्कॅन करू शकतो. ओके, बट मग जर मला मल्टिपल वर्डची स्ट्रिंग जर स्कॅन करायची असेल देन आय नीड अ गेट लाईन फंक्शन. जसं PIC मध्ये किंवा सी प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला काय होतं, सी प्रोग्रामिंग मध्ये स्कॅनएफचा हा ड्रॉबॅक होता जो आता मी तुम्हाला सीइनचं सांगितलं. जेव्हा आपण स्ट्रिंग स्कॅन करतो मग तो ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी आपण गेट्स फंक्शन बघितलं होतं. तर सेम जो आपला सीइनचा ड्रॉबॅक आहे कशासाठी, स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर ॲरे स्कॅन करण्यासाठी. जो सीइनचा ड्रॉबॅक आहे तो ओव्हरकम करण्यासाठी आपण यूज करणार गेट लाईन फंक्शन. ओके, आणि जो प्रिंट करतो आपण सी आउट, तर सी आउटचा ड्रॉबॅक काही नाहीये. तर इथे काय झालेलं आहे की व्हॅल्यूज नेम मध्ये काय स्टोअर होत होती, फक्त एक वर्ड दॅट इज दीपिका. सो डिस्प्ले पण तेवढाच झाला. ओके, पण आपण मग तो वन वर्ड मल्टिपल वर्ड साठी आपण यूज करणार गेट लाईन. मग मल्टिपल वर्डची व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार. मग तुम्ही ती सी आउटने डिस्प्ले करा किंवा राईटने डिस्प्ले करा. म्हणजेच काय, सीइन आणि गेट लाईन मध्ये डिफरन्स आहे पण सी आउट आणि राईट मध्ये नाहीये. फक्त एकच आहे की राईटने तुम्ही पूर्ण स्ट्रिंग नाही, तुम्ही एक एक कॅरेक्टर सुद्धा डिस्प्ले करू शकता. हे कसं मी तुम्हाला नेक्स्ट प्रोग्राम मध्ये दाखवेल. ठीक आहे, म्हणजेच काय की सीइन आणि गेट लाईन मध्ये डिफरन्स आहे पण सी आउटचा यूज जो आहे तोच राईटचा सुद्धा यूज आहे. ठीक आहे, मग सीइननी काय होतं, फक्त वन वर्डची स्ट्रिंग स्कॅन होती आणि गेट लाईननी वन वर्डची पण होऊ शकते आणि मल्टिपल वर्डची पण होऊ शकते. ठीक आहे, आता गेट लाईन फंक्शन हे रीड करण्यासाठी आहे. सो ते तुम्ही कॉल करायचं युजिंग सीइन, जसं मगाशी तुम्हाला सांगितलं. आणि त्याला पास होतं बघा दोन व्हॅल्यू, एक कॅरेक्टर ॲरे पास होतो आणि दुसरी इंटिजर व्हॅल्यू पास होती. ओके, त्याच्यानंतर राईट फंक्शन हे पुट करण्यासाठी आहे. सो सी आउट डॉट राईट, सी आउटने कॉल करणार आणि त्याला पण आपण कॅरेक्टर ॲरे पास करणार. ठीक आहे, आता बघा काय करावं लागेल. सपोज आता मी कॅर नेम 30 लिहिलं. ओके, कॅरेक्टर ॲरे डिस्प्ले केला. नाउ सीन डॉट गेट लाईन आणि ते कॅरेक्टर ॲरे मला पहिले पास करायचे. सो मी इथे पास केला नेम कॉमा 30. मॅक्झिमम तुम्ही किती कॅरेक्टर्स टाकू शकता, त्याच्यापेक्षा कमी टाकले तरी चालेल पण 30 पेक्षा जास्त नाही. तुम्हाला जर मोठी लाईन ऑफ टेक्स्ट टाकायचं आहे तिथे कॅरेक्टरची व्हॅल्यू जास्त द्या. मग आता गेट लाईन फंक्शन काय करेल, जसं सीनने आपण व्हॅल्यू टाकलेलं दीपिका स्पेस खराडे स्पेस FR डॉट आली, तसंच तुम्हाला पण जोपर्यंत युजर एंटर की प्रेस नाही करत तोपर्यंत युजर कॅरेक्टर टाकणार. जेव्हा युजर एंटर की प्रेस करणार तेव्हा ऑल दी वर्ड्स आर स्टोअर इन द कॅरेक्टर ॲरे. आता आपण कॅरेक्टर ॲरेला नेम काय दिलेले, नेम, सो त्याच्यामध्ये स्टोअर होणार. आणि मग सी आउट डॉट राईट, तर राईटला पण काय करायचं आहे बघा, राईटला पण पहिले कॅरेक्टर ॲरेज पास करायचा आहे आणि मी इथं टाकणार सपोज व्हॅल्यू 30. ठीक आहे, आता बघा ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे तो, हे ह्या साईडचं व्यवस्थित लिहून घ्या जे सांगते मी तसं. आता सपोज इथे सी आउट लिहिलं मी, एंटर युअर नेम किंवा एंटर एनी स्ट्रिंग. तर गेट लाईन फंक्शन सपोज मी स्ट्रिंग टाकली एंटर युअर नेम आणि त्याच्या पुढे मी स्ट्रिंग टाकली एंटर युअर नेमच्या पुढे मी स्ट्रिंग टाकली दीपिका स्पेस खराडे. ओके, तर मॅक्झिमम मी 30 टाकू शकते. ठीक आहे, आणि मी एंटर की प्रेस केली
तर नेम मध्ये ही गेटलाईन फंक्शन काय करतं, मल्टिपल वर्ड करतं. सीन सारखं नाही की फर्स्ट स्पेस आली की फर्स्ट वर्ड फक्त. तर पूर्ण दीपिका खराडे स्टोअर झालं नेम मध्ये. ओके, आता मी राईटला पण काय केले, नेम पास केले पण कॉमा 30 दिलेले. पण ऍक्च्युअली मी स्कॅन किती केले त्या व्हॅल्यू गेटलाईननी, 1 2 हे इंडेक्स 0 1 2 3 4 5 स्पेसची एक 6 7 8 9 10 11 12 आणि 13 म्हणजे मी टोटल 14 वर्ड्स केलेले आहेत. ओके, खराडे 14 वर्ड्स केलेले, ठीक आहे. सॉरी 14 कॅरेक्टर्स केलेले आहेत. पण मी Cout डॉट राईटला नेम किती पास करते, 30. सो स्पेस डिस्प्ले सगळं होणार दीपिका स्पेस खराडे. पण मी राईटला काय पास केले, 30. मग पुढे असे नल कॅरेक्टर्स येणार, कोणते पण गार्बेज व्हॅल्यू होऊ शकते पुढे अशी अप टू द, म्हणजे पहिले 14 कॅरेक्टर येणार आणि बाकीचे जे किती आहेत 16 म्हणजे 16 कॅरेक्टर सगळे नल कॅरेक्टर येणार. ओके, सो राईट फंक्शनला तुम्हाला काय करावं लागेल की जेवढे कॅरेक्टर तुम्ही रीड केलेले आहेत तर गेटलाईनला आपल्याला मॅक्सच द्यायचे, कारण की युजर वरती डिपेंड आहे की त्याला किती व्हॅल्यू एंटर करायचे. पण डिस्प्ले काय की जेवढ्या व्हॅल्यू एंटर करायच्यात म्हणजे एवढंच डिस्प्ले झालं पाहिजे, पुढचं गार्बेज नाही. मग त्याच्या अकॉर्डिंगली तर काय द्यायची, लेंथ द्यायची. ओके, आता सपोज मी Cout डॉट राईट जर नेम कॉमा 3 दिलं तर मी व्हॅल्यू काय टाकली, दीपिका स्पेस खराडे गेटलाईननी. ओके, पण राईटला काय केले, 30 च्या ऐवजी 3 दिलेलं आहे. मग फक्त पहिले 3 कॅरेक्टर डिस्प्ले करणार, DIP. ओके, मग असं तुम्हाला राईट फंक्शनचा एक यूज आहे की तुम्ही एक सिंगल कॅरेक्टर पण यूज करू शकता. आता मी तुम्हाला हा गेटलाईन आणि राईट मी प्रोग्राम करून दाखवते आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट मध्ये आपण मग एक फॉर्मॅटिंग घेऊया राईट फंक्शनने. ठीक आहे, प्रोग्राम. आता बघा गेटलाईन, आता इथे मी 30 लिहिते आधी. तर काय येते बघा आउटपुट पहिल्यांदा. आता बघा दीपिका स्पेस खराडे. ओके, तर दीपिका खराडे आणि हे जे पुढे तुम्हाला दिसतंय हे इन बिटवीन स्पेस म्हणजे त्या गार्बेज व्हॅल्यू. टोटली गार्बेज व्हॅल्यू काय घ्यायची आहे, टोटली डिपेंड्स ऑन द कंपायलर. ओके, तर हे गार्बेज व्हॅल्यू आले बिकॉज आपण 30 दिले गेटलाईनला, पण आपण त्याच्यापेक्षा कमी पण करू शकतो. ओके, सो मी फक्त 14 कॅरेक्टर केलेले आहेत इन्क्लुडिंग स्पेस दीपिका आणि खराडेच्या इन बिटवीन. ओके, सो डिस्प्ले होताना माझे ते 13-14 कॅरेक्टर्स बरोबर झाले, पण पुढचे जे 16 आहेत बिकॉज मी राईट साठीची स्पेस काय दिलेली आहे, साईज 30 दिलेली, तर ती गार्बेज व्हॅल्यू आली. ओके, आता जर मी इथे बघा 5 दिलं, आता तर बघा पहिले 5 कॅरेक्टर झाले इन्क्लुडिंग स्पेस, AAA स्पेस आणि B. ओके, मग आता ह्याला ऑप्शन काय की मी जेवढी व्हॅल्यू ऍक्च्युअली गार्बेज व्हॅल्यू सोडून व्हॅल्यू आल्या पाहिजे जेवढी मी ओरिजिनल स्ट्रिंग केलेली आहे. मग आपल्याला लेंथ कशी कॅल्क्युलेट करायची आपण ऑलरेडी C मध्ये शिकलेलो आहे. लेंथ फंक्शन strlen आणि ब्रॅकेट मध्ये मी टाकलं नेम. तर strlen फंक्शन तुम्हाला काय रिटर्न करतं, इंटिजर व्हॅल्यूज की तुम्ही नेम मध्ये किती व्हॅल्यू स्कॅन केलेली आहे तर तेवढी साईज येणार तिथे पास होणार. ओके, आणि मग तेवढे सगळे कॅरेक्टर्स जेवढे तुम्ही ऍक्च्युअली कॅरेक्टर्स एंटर केलेले आहेत तेवढेच तुम्हाला डिस्प्ले होणार. बघा आता गार्बेज व्हॅल्यू वगैरे काहीच आलेलं नाहीये. ठीक आहे, तर हे झाले तुमचे अनफॉर्मॅटेडचे गेटलाईन, राईट, त्याच्यानंतर गेट, पुट आणि सीन आणि Cout. ओके, आता नेक्स्ट अजून एक तुम्हाला राईटचं एक एक्झाम्पल घ्यायचं आहे दॅट इज इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम. ओके, बघा तुम्हाला लास्ट टाइम काय सांगितलं की आपण गेटलाईननी आपण मल्टिपल वर्डचे जी स्ट्रिंग आहे ती स्कॅन करू शकतो. ओके, आता गेटलाईननी आपण मॅक्झिमम 30 कॅरेक्टरची स्ट्रिंग स्कॅन करू शकतो, त्याच्यापेक्षा कमी पण करू शकतो. ओके, आता बघा सपोज मी 30 कॅरेक्टरची स्ट्रिंग जर स्कॅन केली तर राईट माझी बरोबर होणार आहे. पण जर मी 30 पेक्षा लेस केली आणि राईट करताना काय दिलंय, नेम आणि 30 जर दिलं तर काय डिस्प्ले होतं बघा. रन करून दाखवते तुम्हाला. एंटर युअर नेम, सपोज मी दीपिका स्पेस खराडे. आता मल्टिपल वर्डची तर करणारच आहे पण मी फक्त 13च कॅरेक्टर्स टाकलेले आहेत. ओके, मॅक्झिमम 30 पण त्याच्यापेक्षा कमी. आता हे किती झाले बघा, दीपिकाचे 6 खराडेचे 6 आणि ते
मधलं एक स्पेस म्हणजे टोटल झाले 13. एंटर प्रेस केलं तर दीपिका खराडे बरोबर झालं डिस्प्ले. पण इथं पुढे जे आहे सेमिकोलन हे क्वेश्चन मार्क वगैरे दिसते हे सगळी गार्बेज व्हॅल्यू आली. ओके, म्हणजेच काय की आपले टोटल आपण 13च कॅरेक्टर एंटर केलेत, पण आपण राईट मध्ये काय लिहिलंय की नेम मधली व्हॅल्यू नेम कॅरेक्टर 30 पूर्ण कॅरेक्टर काय करायचे डिस्प्ले करायचे. मग जे आपण एंटर केलेले आहे दीपिका स्पेस खराडे ते तर येणारच आहेत आणि रिमेनिंगचे 14 पासून 29 पर्यंत ते गार्बेज व्हॅल्यू येणार. ओके, सो हे अवॉइड करण्यासाठी काय करायचं, गेट लाईन मध्ये तुम्ही मॅक्स साईज द्या, कारण युजर किती पण टाकू शकतो. पण युजरने जेवढे कॅरेक्टर्स टाकले तेवढेच जर प्रिंट करायचे असेल तर आपली जी एसटीआर एलियन फंक्शन आहे त्याला नेम पास करायचं. म्हणजे काय, एसटीआर एलियन फंक्शन इंटिजरच व्हॅल्यू रिटर्न करतं. मग तुम्ही जर नेम दीपिका स्पेस खराडे केला असेल तर टोटल 13 इथं तुम्हाला रिटर्न करणार. मग नेम कॅरेक्टर ऍरे मधले फक्त 13 कॅरेक्टर जेवढे तुम्ही स्कॅन केलेले आहे तेवढेच फक्त तुम्हाला काय होणार डिस्प्ले होणार. बघा आता रन करून दाखवते. म्हणजे गेट लाईन तुम्ही मॅक्झिमम साईज द्यायची की तुम्हाला मॅक्झिमम किती साईजची स्ट्रिंग एंटर करायची आहे. यू कॅन एंटर लेस दॅन दॅट साईज ऑल्सो. पण राईट करताना जेवढे तुम्हाला डिस्प्ले करायचे आहे तेवढीच व्हॅल्यू द्यायची, नाहीतर मग गार्बेज व्हॅल्यू काय होते डिस्प्ले होते. बघा आता बरोबर इथं सेमिकोलन म्हणजे गार्बेज व्हॅल्यू वगैरे काय नाही आलं, जे आपण स्कॅन केलेलं आहे तेच काय झालं डिस्प्ले झालं. ओके, आता ह्याच्यावरून तुम्हाला एक प्रोग्राम येतो बघा. पहिल्यांदा मी तुम्हाला आउटपुट दाखवते. हे बघा, प्रोग्रामिंग स्ट्रिंग घ्यायची, सुरुवातीला पी होणार, कोणती पण प्रोग्रामिंग येईल, C++ येईल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग येईल, कोणती पण स्ट्रिंग येईल. पण तुम्हाला त्या स्ट्रिंगचं पहिले फर्स्ट कॅरेक्टर, मग 2, मग 3, मग 4 असं अप टू द होल स्ट्रिंग, मग परत एक एक कॅरेक्टर कमी करायचं. तर ह्या टाईपचं आउटपुट काय करायचं तुम्हाला डिस्प्ले करायचंय. तर इन जनरल आता हे बघा, पहिल्यांदा तुम्हाला कोणती स्ट्रिंग डिस्प्ले करायची ती मी एका कॅरेक्टर ऍरे मध्ये स्टोअर करून घेतली. त्याच्यानंतर त्याची लेंथ कॅल्क्युलेट केली एल मध्ये. तर सुरुवातीला आपल्याला एकच कॅरेक्टर पाहिजे, सो मी आय इज इक्वल टू 1 घेतलं. आय इज लेस दॅन और इक्वल टू एल आय प्लस प्लस. ओके, सो आय ची व्हॅल्यू सुरुवातीला काय आहे 1 आहे. सो राईट मध्ये काय जाणार एस, एस मध्ये काय आहे प्रोग्राम. ओके, तर प्रोग्राम मधलं फक्त आय ची व्हॅल्यू काय 1, म्हणजे एकच कॅरेक्टर फक्त काय होणार डिस्प्ले होणार. तसे एसटीआर एलियन आपण इथे पास केलं होतं या इथे. मग तुमच्या नेम राईट मध्ये नेम मधली जेवढी तुम्ही कॅरेक्टर स्कॅन केले तेवढेच तुम्ही रिटर्न करत होता. सेम तसंच आता तुमचे किती कॅरेक्टर्स आहेत टोटल बघा, PROGRAM टोटल 7 कॅरेक्टर्स आहेत. ओके, मग इथे आय स्टार्टिंगला 1 आहे. ओके, सो इथे काय पास झाला 1, म्हणजे तुमचं जे एस मध्ये काय प्रोग्राम, तर प्रोग्राम मधलं पहिलं कॅरेक्टर फक्त डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर स्लॅश एन, नंतर I2 झाला, मग प्रोग्राम मधलं 2 कॅरेक्टर पहिले डिस्प्ले होणार. ओके, कारण की I2 झालेला आहे. नंतर I3 होणार, मग प्रोग्राम मधले 3 कॅरेक्टर्स अप टू द लास्ट पर्यंत पूर्ण प्रोग्राम होणार एल म्हणजे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला परत रिव्हर्स जायचंय. मग आपण ऑलरेडी प्रोग्राम, तर एल म्हणजे काय हे टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स. ओके, मग जेव्हा तुमची ही कंडिशन एल येईल तेव्हा इथे पूर्ण डिस्प्ले झालेले असेल. मग नेक्स्टला आपल्याला परत प्रोग्रामचा एम नको, एक एक कमी पाहिजे, म्हणून मी आय कुठून चालू केला L-1 पासून. म्हणजे आय काय झाला इथं प्रोग्राम एसटीआर एलियन तुम्हाला काय रिटर्न करणार टोटल 7. मग इथं काय होणार I6 होणार, म्हणजे तुम्हाला प्रोग्राम मधले किती आय तुमचा 6 झाला तर किती कॅरेक्टर डिस्प्ले करायचे 6, म्हणजे PROGRA एवढं डिस्प्ले होणार. नंतर आय मायनस मायनस होतोय, मग आय तुमचं 5 होणार, मग प्रोग्राम मधले 5 कॅरेक्टर्स. मग आय तुमचं 4 होणार, प्रोग्राम मधले 4 कॅरेक्टर्स अप टू द I1 पर्यंत जाणार, म्हणजे प्रोग्राम मधलं 1 कॅरेक्टर असं डिस्प्ले होणार. आणि मग तुम्हाला हे आउटपुट मिळणार. तुम्ही कोणती पण स्ट्रिंग घ्या त्याच्यावरती हे आउटपुट रन करून बघा. ठीक आहे, कोणती पण स्ट्रिंग तुम्हाला येऊ शकते. म्हणजेच काय की गेट लाईन फंक्शन मध्ये तुम्ही मॅक्झिमम साईज टाकणार आहे की जेवढी तुम्हाला एंटर करायची आहे ती. ओके, बट राईट मध्ये जेवढं तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे तेवढंच तुम्ही काय करणार डिस्प्ले करणार. ठीक आहे, तर हे झालं आपलं अनफॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट. त्याच्यामध्ये आपण नॉर्मल सीएनसी आउट बघितलं, आपलं गेट आणि पुट बघितलं, आणि गेट लाईन आणि पुट लाईन फंक्शन बघितलं. ओके, आता नेक्स्ट बघा,
नेक्स्ट आहे फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट. फॉर्मॅटेड इनपुट अँड आउटपुट. तर आता आपण इथून पुढे जे फंक्शन्स बघणार आहेत ते सगळे एका न्यू हेडर फाईल मध्ये आहेत बघा. हॅश इन्क्लूड IO मॅनिप, मॅनिप फॉर मॅनिप्युलेशन डॉट एच ची गरज नाही. IO मॅनिप, हॅश इन्क्लूड IO मॅनिप, इनपुट आउटपुट मॅनिप्युलेशन. ओके. आता तुम्हाला जे सांगितलं होतं मी स्टार्टिंगलाच की फॉर्मॅटेड आपण इनपुट करणारच नाही, आपण फक्त काय करणार आहे फॉर्मॅटेड आउटपुट. जरी तसा पॉइंट असला तरी जे फंक्शन्स आहेत ते फॉर्मॅट आउटपुट साठीच आहे, म्हणजे आउटपुट तुम्ही कोणत्या कोणत्या वेनी डिस्प्ले करू शकता. ठीक आहे. तर सुरुवातीला बघा एक फंक्शन आहे, हे सगळे आउटपुट रिलेटेड आहे, म्हणजे जे आपण आता फंक्शन्स बघणार आहे इथून पुढे ते सगळे आपण cout डॉट नी कॉल करणार. ओके. विड्थ फंक्शन, प्रिसिजन फंक्शन आणि देन फिल फंक्शन. ओके. पहिल्यांदा हे तीन बघू, त्याच्यानंतर अजून बघूया पुढचे फंक्शन. तर विड्थ फंक्शन, प्रिसिजन फंक्शन आणि फिल फंक्शन. आता त्याच्या आधी बघा, सपोज आता मी एक सिंपल प्रोग्राम लिहिला विड्थ फंक्शन एक्सप्लेन करायच्या आधी. सपोज मी असं डिस्प्ले केलंय 1 2 3 4. ओके. इथे मी स्लॅश एन दिला. तर स्लॅश एनच्या ऐवजी तुम्ही एंड एल पण देऊ शकता बघा, म्हणजे आयो मॅनिप मध्ये एंड एल पण आहे, त्यांनी न्यू लाईनला कर्सर येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मी cout इथं 45 दिलं, एंड एल आणि cout 23 दिलं. ओके. आता हा जर प्रोग्राम आपण रन केला तर आपल्याला आउटपुट कसं दिसणार आहे बघा. सपोज ही जर माझी आउटपुट स्क्रीन आहे तर लेफ्ट साइड पासून 1 2 3 4, त्याच्यानंतर मी एंड एल दिले म्हणजे न्यू लाईनला कर्सर आला, मग 45 आणि मग 23 असं आउटपुट डिस्प्ले होणार. ओके. पण विड्थनी काय होतं, विड्थनी राईट जस्टिफिकेशन येतं. आता बघा सपोज मी काय केलं, आता हे सेम आउटपुट जर आपण रन केला प्रोग्राम तर आपल्याला असं डिस्प्ले होणार. ठीक आहे. आता ह्याच्या आधी मी काय केलं, cout डॉट विड्थ केलं आणि इथे लिहिलं 10. ओके. आता बघा जेव्हा मी cout डॉट विड्थ लिहीन आणि 10 देईन तेव्हा मला आउटपुट काय मिळणार बघा. आता मी cout डॉट विड्थच्या खाली कोणती लाईन प्रिंट केलेली, ही cout आणि 1 2 3 1 2 3 4. ओके. सो फक्त हे जे विड्थ आहे हे फक्त नेक्स्ट लाईनलाच फक्त अप्लाय होईल, त्याच्या पुढच्याला नाही. सो मी जेव्हा हा प्रोग्राम रन करेल तेव्हा 10 कॅरेक्टरची स्पेस अलोकेट होईल बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि राईट जस्टिफिकेशन डिस्प्ले होईल 1 3 2 1 असं डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर हे विड्थचे फंक्शन तुम्ही अप्लाय केले ते फक्त नेक्स्ट लाईनलाच फक्त अप्लाय होणार, त्याच्यानंतरचे नाही. मग हे बाकीचे परत पहिल्यासारखेच काय होणार डिस्प्ले होणार. येते का लक्षात, कारण की त्याला विड्थ फंक्शन अप्लाय होणार नाही. म्हणजे विड्थ फंक्शन काय करतं की तुम्ही जे इंटिजर व्हॅल्यू पास केलेली आहे तेवढी विड्थ त्या पर्टिक्युलर स्टेटमेंट जे तुम्हाला प्रिंट करायचं आहे त्याच्यासाठी अलोकेट होती आणि जे तुम्ही प्रिंट करणार आहे ते राईट जस्टिफाईड होतं. ओके. मग आता तुम्हाला सगळ्याला सेम पाहिजे तर तुम्ही परत विड्थ फंक्शन लिहिणार. विड्थ फंक्शन फक्त एकाच साठी असतं. सपोज इथे पण मी 10 लिहिलं आणि इथे पण मी 10 लिहिलं. आता माझं आउटपुट कसं येणार बघा. आता आउटपुट कसं येणार बघा. इथे पण 10 कॅरेक्टर्स अलोकेट होणार, बिकॉज जर कमी दिले असेल तर कमी होणार. ओके. इथे येणार 45 आणि इथे येणार खाली 23. ओके. आता ह्याची काय गरज आहे बघा. तुम्ही जर ऑनलाईन कधी बिल वगैरे जर काय ऑनलाईन शॉपिंग केलं असेल आणि तुम्हाला जेव्हा बिल येतं प्रिंट तुमच्या कुरिअर सोबत तेव्हा बघा ते जी बिल अमाऊंट आहे ती नेहमी राईट जस्टिफाईड असते, अशी कधीच नसते त्या बिलवरची अमाऊंट. ओके. मग जिथे तुम्हाला टॅली वगैरे करायचे असतात, ऍडिशन सबट्रॅक्शन वगैरे, तेव्हा नॉर्मली कसं असतं ते राईट जस्टिफाईड असतं, तेव्हा आपल्याला विड्थची गरज आहे. ओके. आता बघा विड्थच्या ऐवजी तुम्ही सेट डब्ल्यू पण यूज करू शकता. सेट डब्ल्यू बघा. आता मी काय करणार, सेम मला विड्थ जे करतं ते सेट डब्ल्यू पण करतं बघा. आता सपोज फक्त विड्थ तुम्ही सेपरेट cout डॉट विड्थ असं कॉल करता. ओके. आणि जे सेट डब्ल्यू जे फंक्शन आहे सेट विड्थ, तर तुम्ही डायरेक्टली ते इथेच करायचं. इथे मी 10 देणार आणि मग इथे सपोज मी
46 केलं. ओके 46 केलं तर मग इथे डिस्प्ले काय होणार 46 असं. त्यांनी पण विड्थ फक्त ते सेट डब्ल्यू जे फंक्शन आहे ते cout डॉट विड्थनी cout डॉटनी नाही कॉल करायचं. डायरेक्टली जसं एंडेल कॉल केले ना तुम्ही तसंच डायरेक्टली cout आणि पुट टू ऑपरेटर लिहिलं की सेट डब्ल्यू लिहायचं. ओके तर हे झालं तुमचं विड्थ फंक्शन. ओके नाउ द प्रिसिजन फंक्शन. प्रिसिजन फंक्शन ऍज द नेम काय सजेस्ट करतं की प्रिसिजन व्हॅल्यू डॉट नंतर तुम्हाला किती डिजिट्स पाहिजे. ओके आता cout डॉट प्रिसिजन फक्त एक डिजिट कमी डिस्प्ले होता. म्हणजे जर मी इथं आता cout डॉट प्रिसिजन 3 दिलं तर मला तुम्ही जर प्रिंट जर पॉइंट फ्लोटिंग किंवा डेसिमल पॉइंट नंबर जर प्रिंट करत असाल तर डॉट नंतर 2च डिजिट दिसणार. म्हणजे तुम्हाला जर 3 पाहिजे असेल तर तुम्हाला इथं 4 द्यावं लागेल. जर तुम्हाला 2 डिजिट डिस्प्ले करायचे असतील पॉइंट नंतर तर तुम्ही 3 देणार. एक कमी डिस्प्ले होतो. ओके आता जर मी ह्याच्या खाली 23.1412 असं दिलं. ओके त्याच्यानंतर परत मी एंडेल वगैरे लिहिलेले म्हणजे न्यू लाईन साठी असं कन्सिडर करा 4.867 असं केलं. ओके त्याच्यानंतर cout 2.0023 असं केलं. ओके तर आता बघा काय होणार. मी प्रिसिजन किती दिले 3. ह्याचं मिनिंग काय की डॉट नंतर 2 डिजिट येणार एक कमी. ओके सो बघा 23.14 डिस्प्ले होणार. आता थर्ड डिजिट काय 1 आहे. सो ते जर तुम्ही आता प्रिसिजन व्हॅल्यू 3 दिलेली म्हणजे तुम्हाला डिजिट नंतर डॉट नंतर 2 डिस्प्ले होणार आहेत. ओके 2 डिजिट डिस्प्ले होणार आहे. पण ते डिस्प्ले होण्याच्या आधी थर्ड डिजिट पण चेक होणार. ते जर 5 किंवा 5 पेक्षा जर मोठं असेल तर आधीच्या डिजिट मध्ये 1 ऍड होणार. नॉर्मल आपलं मॅथ. पण डॉट इथं 3 दिले म्हणजे तुम्हाला डॉट नंतर 2 डिस्प्ले करायचे 1 आणि 4 डिस्प्ले होणार आणि थर्ड डिजिट काय 1. सो तुमचं डिस्प्ले काय होणार 23.14च होणार. ओके त्याच्यानंतर इथे बघा डॉट नंतर 86 2 येते आपलं पण जे थर्ड डिजिट आहे ते मोर दॅन 5 आहे. सो 7 आहे. सो तुमचं डिस्प्ले काय होणार 4.87. आधीच्या ह्याच्यामध्ये 1 काय होणार ऍड होणार. नंतर इथे काय डॉट नंतर 2 0 आहेत. ओके सो ते ट्रंकेट होणार आणि तुम्हाला फक्त काय डिस्प्ले होणार 2च डिस्प्ले होणार. ओके आता विड्थचं कसं होतं की विड्थ फंक्शन फक्त नेक्स्ट लाईनलाच अप्लाय होतं. तसं प्रिसिजन जोपर्यंत तुम्ही न्यू परत प्रिसिजन फंक्शन लिहित नाही तोपर्यंत त्याच्या खाली जेवढ्या लाईन्स आहेत सगळ्याला अप्लाय होतं. म्हणजे ते तुम्ही वन टाइम केलं तरी चालेल. पण जर तुम्हाला सगळे सपोज आता मला ह्याला 2 डिजिट डॉट नंतर 2 पाहिजे म्हणून मी इथं प्रिसिजन 3 लिहिलं पण मला इथं डॉट नंतर 4 पाहिजे तर मग मला परत प्रिसिजन लिहावंच लागेल. पण जर मला सगळीकडे डॉट नंतर 2च पाहिजे डिजिट तर मी एकदाच ते लिहिणार. तसं इथे बघा मी सगळ्यांना विड्थ 10 लिहिली पण मला इच टाइम विड्थ फंक्शन कॉल करावं लागत होतं. तसं प्रिसिजन साठी गरज नाही. एकदा तुम्ही लिहिलं की ते अप्लाय होणार जोपर्यंत तुम्ही परत एकदा ते रिन्यू करत नाही तोपर्यंत. ओके नेक्स्ट टाइम फिल. नेक्स्ट फंक्शन आहे फिल. तर फिल फंक्शन काय करतं पॅडिंग करतं. तर पॅडिंग म्हणजे काय जो अनयुज्ड स्पेस आहे अनयुज्ड स्पेस त्याला फिल करतं विथ पर्टिक्युलर कॅरेक्टर. जे तुम्ही कॅरेक्टर स्पेसिफाय करणार ते. आता ह्याला त्याच्यानंतर इथं तर काय अनयुज्ड स्पेस नाहीये पण इथे जे आपण विड्थ दिलेलं आहे या 4 स्टेटमेंटला तर इथं आधीची ही अनयुज स्पेस आहे आणि ती जर तुम्हाला पर्टिक्युलर कॅरेक्टरनी जर फिल करायची असेल पॅडिंग करायचं असेल तर तुम्ही फिल फंक्शन यूज करणार. आता सपोज लाईक प्रिसिजन फिल फंक्शन पण एकदाच फक्त लिहायचं बाकी ते सगळ्यांना अप्लाय होणार. ओके आता मी cout डॉट फिल स्टार लिहिलं तर मग ही जी अनयुज्ड स्पेस आहे ती स्टारनी काय होणार फिल होणार. तुम्ही कोणतं पण कॅरेक्टर तिथं जर तुम्ही डॉलरचं कॅरेक्टर टाकलं तर सगळी अनयुज स्पेस डॉलरनी होणार. क्वेश्चन मार्क टाकलं तर सगळी अनयुज स्पेस क्वेश्चन मार्कनी होणार. ठीक आहे तर हे झाले तुमचे 3 फॉर्मॅटेड आउटपुट फंक्शन. ऍक्च्युअली 5 आहेत एंडेल सेट डब्ल्यू विड्थ प्रिसिजन अँड फिल. ओके आणि हे सगळे फंक्शन आयओ मॅनिप इनपुट आउटपुट मॅनिप्युलेशन फाईल मध्ये आहेत. आता तुम्हाला एक प्रोग्राम रन करून दाखवते बघा. आता काय काय केलेलं आहे बघा आपण फिल केलेलं आहे. ओके त्याच्यानंतर विड्थ स्पेसिफाय केलेली बघा प्रत्येक ठिकाणी एक सेट डब्ल्यू विड्थ केलेले प्रिसिजन 3 दिलेला आहे म्हणजे बघा डिजिट डॉट नंतर 2 डिजिट डिस्प्ले होणार. तर इथं काय होणार डिस्प्ले 1.14 बिकॉज थर्ड 1 आहे. नंतर इथं काय डिस्प्ले व्हायला पाहिजे 2.35 व्हायला पाहिजे कारण की जे थर्ड कॅरेक्टर ते 8 आहे म्हणजे 5 पेक्षा मोठा आहे. सो 4 मध्ये 1 ऍड होणार आणि इथे बघा
5.2 आहे, पण बाकीचे सगळे 0 आहे, सो ते सगळे ट्रंकेट होणार. आता मी याला रन केलं तर आउटपुट बघा हे झालं. आता आपण ह्याला विड्थ स्पेसिफाय नाही ना केलेलं, त्याच्यामुळे ते काय झालं, लेफ्ट जस्टिफाईडच झालं बाय डिफॉल्ट. ओके, जर तुम्ही विड्थ स्पेसिफाय केलं तर ते पण राईट जस्टिफाईड होईल. ठीक आहे, तर हे झालं तुमचं फिल फंक्शन, सेट डब्ल्यू, एंड एल, प्रिसिजन आणि फिल कोणतं, विड्थ. ओके, बघा फिल एकदाच केलेले, प्रिसिजन पण एकदाच केलं, ते सगळ्यांना अप्लाय झालं, त्याच्या खाली सगळे जे आहेत त्यांना. आणि विड्थ फंक्शन मात्र तुम्हाला इच टाइम काय करावं लागतं, स्पेसिफाय करावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेटएफ फंक्शन, सेट फ्लॅग. सेटएफ फंक्शन तुम्हाला एक सेपरेट पॉइंट पण येतो बघा, याचा पुढचा जो आपण पॉइंट बघणार आहे तो सेपरेट 4 मार्क्सला पण येतं. सेट एफ फंक्शन. सेट एफ फंक्शन किंवा अजून एक पॉइंट येतो तुम्हाला फॉर्मॅटिंग फ्लॅग्स. त्याच्यामध्ये तुम्हाला सेटएफ फंक्शन बघायचं आहे आणि सेटएफ मध्ये तुम्हाला दोन टाईपचे सेटएफ फंक्शन बघायचं आहे. तर पहिलं जे सेटिंग फ्लॅग. ओके, तर काय त्याचं मिनिंग ते सगळं एक्सप्लेन करते. आर्ग्युमेंट 1 आणि आर्ग्युमेंट 2 म्हणजे एक, आणि हे पण फंक्शन आयो मॅनिप मध्येच आहे, आउटपुट फॉर्मॅटिंग साठीच आहे. तर एक जे सेटएफ फंक्शन आहे त्याला 2 आर्ग्युमेंट्स आहेत. ओके, आता हे प्रीडिफाईन फंक्शन आहे, म्हणजे आर्ग्युमेंट पण काय असणार आहे, प्रीडिफाईनच असणार आहे. तर आर्ग्युमेंट 1 जे असतं ते फॉर्मॅटिंग फ्लॅग्स इन iOS क्लास, आणि हे जे आहे ते बिट फील्ड्स इन iOS क्लास. आता ते काय काय आहे, म्हणजे आर्ग्युमेंट 1 तुम्ही काय काय देऊ शकता आणि आर्ग्युमेंट 2 काय काय देऊ शकता, तर ते मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करते. एक चार्ट टाइप काढते, लेफ्ट जस्टिफाईड, आर्ग्युमेंट 1, आर्ग्युमेंट 2. तर पहिलं जे आर्ग्युमेंट आहे ते आहे iOS लेफ्ट. प्रत्येकाचं मिनिंग पण सांगते. एकदम इझी आहे बघा. हेक्साडेसिमल, iOS कोलन डेसिमल, iOS कोलन ऑक्ट, आणि खालचं iOS कोलन हेक्स, त्याच्यानंतर iOS बेस फील्ड. तर हे सगळीकडं कॉमन येणार आहे. ओके, सगळीकडं बघा. आता तुम्हाला माहिती आहे की विड्थ फंक्शन, सपोज मी आता cout डॉट विड्थ लिहिलं 7. ओके, आणि त्याच्या खाली cout 45 दिलं, तर काय डिस्प्ले होतं, एक तुमचं आउटपुट विंडो आहे तिथं 1 2 3 4 5 6 7 असं, आणि राईट जस्टिफाईड असतं बाय डिफॉल्ट 45. ओके, आता मला विड्थ पण स्पेसिफाय करायचे आहे, बट मला राईट जस्टिफाईड नकोय, मला लेफ्ट जस्टिफाईड पाहिजे. तर मग तुम्ही सेटएफ फंक्शन पण यूज करणार. बघा मग कसं यूज करणार, cout डॉट सेटएफ. ओके, आणि
एक मिनिट. बघा विड्थ फंक्शननी काय होतं की बाय डिफॉल्ट विड्थ तेवढी जी तुम्ही दिलेली आहे ती स्पेसिफाय होते आणि जस्ट राईट जस्टिफाईड असते. याच्या आधी जस्ट आपण प्रोग्राम बघितला. आता मला विड्थ स्पेसिफाय करायचीच आहे बट मला लेफ्ट जस्टिफाईड आउटपुट पाहिजे. तर मी काय करणार cout डॉट सेटफ आणि लेफ्ट जस्टिफाईड साठी पहिला आर्ग्युमेंट काय पास करायचं iOS स्कोप रिझोल्यूशन लेफ्ट आणि सेकंड iOS स्कोप रिझोल्यूशन ऍडजस्ट फिल. ह्या प्रीडिफाईन व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला लिहाव्याच लागतात. लेफ्ट कॉमा iOS आणि इथं ऍडजस्ट फिल असं येते का लक्षात. ठीक आहे. मग हे असं नाही डिस्प्ले होणार. मग कसं डिस्प्ले होणार 45 आणि मग 1 किती 2 तर कॅरेट डिजिट झाले मग 3 4 5 6 7 असं एवढ्या व्हॅल्यू काय होणार आहे डिस्प्ले होणार आहे. आलं का लक्षात. म्हणजे असं डिस्प्ले होणार. ठीक आहे. मग आता बघा राईट जस्टिफाईड पाहिजे तर iOS स्कोप रिझोल्यूशन राईट पण हे सेपरेट लिहायची गरज नाही बिकॉज cout डॉट विड्थनी बाय डिफॉल्ट राईट जस्टिफाईड होतच. ओके. नाउ नेक्स्ट बघा पॅडिंग आफ्टर साइन. आता बघा सपोज आता सेटफ तर तुम्हाला कळालंच आहे. आता नेक्स्ट म्हणजे लेफ्ट जस्टिफाईड कळालं आहे. आता नेक्स्ट एक एक्झाम्पल सांगते. पॅडिंग आफ्टर साइन ह्याचं मिनिंग काय. सपोज आता cout डॉट विड्थ मी 10 लिहिलं. ओके. त्याच्यानंतर cout डॉट फिल स्टार दिलं. ओके. त्याच्यानंतर cout आणि इथे मी -12 असं प्रिंट केलं. तर कसं प्रिंट होणार हे बघा. ही जर तुमची विंडो आहे तर आपण नॉर्मल हे शिकलेलो आहे. तर 10 पहिले विड्थ अप्लाय होणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. मग आपल्याला काय प्रिंट करायचे 12 तर ते राईट जस्टिफाईड आलं -12. ओके. आता आपण फिल केलं स्टार. मग हे जे रिमेनिंग स्पेस आहे ती कशाने जाणार स्टारनी फिल होणार. ओके. म्हणजे हे काय झालं पॅडिंग बिफोर साइन. जर साइन असेल तर पॉझिटिव्ह नाही मायनसच कारण पॉझिटिव्ह असेल तर 12च फक्त डिस्प्ले होतो. तर मग हे काय होतं बाय डिफॉल्ट की जे पॅडिंग झालेलं आहे फिल फंक्शननी ते बिफोर साइन झालेलं आहे. ओके. पण जर मला पॅडिंग आफ्टर साइन पाहिजे असेल तर मी इथं काय लिहिणार बघा cout डॉट सेटफ फंक्शन कारण हे सेटफचं आहे आणि पॅडिंग आफ्टर साइन साठी काय आहे पहिलं आर्ग्युमेंट iOS स्कोप रिझोल्यूशन इंटरनल आणि कॉमा सेकंड काय iOS स्कोप रिझोल्यूशन ऍडजस्ट फिल. आता ह्याच्या ऐवजी माझं आउटपुट कसं येणार अगेन विड्थ 10 आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 2 1 पण मी पॅडिंग आफ्टर साइन दिलेलं आहे आता. सो पहिल्यांदा साइन येणार हे मायनसचं साइन आणि मग नंतर सगळे पॅडिंग होणार. फक्त पॅडिंग आफ्टर साइन साठी येते का लक्षात. ठीक आहे. तर हे झालं पॅडिंग आफ्टर साइन. ओके. नाउ डेसिमल व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ऑक्टल मध्ये आणि हेक्साडेसिमल मध्ये. आता फॉर एक्झाम्पल बघा cout एकदा मी तिघांचं तुम्हाला मिनिंग दाखवते कसं रन होते ते आणि मग नंतर हे खालचे एक्सप्लेन करते प्रोग्राम मध्ये. बघा आता ह्याच्यामध्ये मी डेसिमल ऑक्टल पण यूज केले पण हे फक्त तुम्ही इथपर्यंत वरच बघा फक्त आउटपुट. मग हे झालं खालचे 3 फंक्शन शिकवले की ते एक्सप्लेन करते. आता इथे बघा काय केलंय फिल केलेलं आहे. ओके. मग 10 विड्थ केलेली आहे आणि इथे काय स्पेसिफाय केलेलं आहे 5314 म्हणजे 5314 हे राईट जस्टिफाईड डिस्प्ले होणार. ओके. आणि रिमेनिंग जे आहे त्याला स्टारनी पॅडिंग होणार. त्याच्यानंतर याला मी विड्थ 45 ला 10 दिलेली आहे पण इथं मी जस्टिफिकेशन काय केलेलं आहे लेफ्ट. ओके. म्हणजे 10 विड्थ अप्लाय होणार 45 ला पण 45 लेफ्ट पासून डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर इंटरनल दिलेलं आहे म्हणजे पॅडिंग कसं होणार आहे आफ्टर द साइन होणार आहे. त्याच्यानंतर ह्या प्रिसिजनचे मगातच आहे. ओके. आता ह्याला रन करते बघा 45 आणि नंतर कारण की मी लेफ्ट दिलं होतं ना सो पहिले लेफ्टला डिस्प्ले झाले. हे तर पहिल्याला तर राईट जस्टिफाईडच होतं जसं आपण मागच्या पॉइंट मध्ये बघितलं. इथं मी iOS लेफ्ट केलं होतं सो 45 लेफ्टला झाले आणि रिमेनिंगचे मी 10 विड्थ दिलती सो रिमेनिंग 8 आहे त्याला पॅडिंग झालं. ओके.
आता मी जर iOS इंटरनल दिलं नसतं तर हा मायनस कुठे आला असता, 1 च्या आधी आला असता आणि मग आधी पॅडिंग झालं असतं. पण मी iOS इंटरनल दिल्यामुळे आधी साइन आलं आणि मग त्याच्यानंतर पॅडिंग झालं. ओके, ठीक आहे इथपर्यंत. तर हे झालं तुमचे पहिले 3 फंक्शन्स. आता नेक्स्ट फंक्शन्स आहे ऑक्टल व्हॅल्यू, डेसिमल व्हॅल्यू आणि हेक्स व्हॅल्यू. आधी ते व्यवस्थित लिहून घ्या पॉज करून. आता बघा, सपोज मला डेसिमल व्हॅल्यूच डेसिमल व्हॅल्यू म्हणजे ते सेमच येणार. ओके, सपोज आता मी इथं 23 दिलं. किती दिलं? 23. आणि इथं मी लिहिलं सी आउट डॉट सेट एफ आणि मला डेसिमल मध्ये करायचं आहे, सॉरी इथं डबल कोट नाही, iOS कोप रिझोल्युशन DES आणि iOS कोप रिझोल्युशन बेस फील्ड. ओके, तर माझं आउटपुट काय येणार? 23 येणार, कारण की 23 ची डेसिमल व्हॅल्यू 23. ओके, नाउ सी आउट डॉट सेट एफ iOS कोलन ऑक्ट त्याच्यानंतर iOS कोलन बेस फील्ड. ओके, आता मी इथे लिहिलं सी आउट 23 लिहिते. तर 23 चं ऑक्टल मध्ये होणार. आता ऑक्टल म्हणजे काय? 8 नी डिवाइड होतं. ठीक आहे, मग आता 8 नी जर मी 23 ला डिवाइड केलं तर 8 त्रिक 24 येतं. सो 8 दुने 16 म्हणजे किती राहिलं? 7 राहिलं. ओके, त्याच्यानंतर इथं 0 येईपर्यंत भाग द्यायचा. मग 8 ला 2 ला भाग द्यायचा. सो इथे राहणार 2. म्हणजे रिताने रिव्हर्स लिहायचं. म्हणजे 23 ची ऑक्टल व्हॅल्यू काय आहे? 27. सो इथे काय डिस्प्ले होणार? 27. त्याच्यानंतर सी आउट डॉट सेट एफ सपोज iOS कोलन हेक्स iOS कोलन हेक्स दिलं आणि कॉमा iOS कोलन बेस फील्ड. हे तर सेम आहे सगळं. आता मी इथे लिहिलं सी आउट आणि सपोज इथे आपल्याला तुम्हाला हेक्साडेसिमल व्हॅल्यू माहिती आहे की 1चं 0ची 0च असते. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ला A लिहितात आणि इथं B C म्हणजे 10 ला A लिहितात, B ला 11, C ला 12, D 13. ओके, त्याच्यानंतर 14 साठी E आणि 15 साठी F असं असतं. ओके, तर आपण हे व्हॅल्यूज कॅरेक्टर्स तसं बघूया. ठीक आहे, आता जर मी 16 ने आपल्याला भाग द्यावा लागेल ना. ठीक आहे, आता सपोज मी इथं 30 लिहिलं. ओके, तर कसं होणार? काय डिस्प्ले होणार बघा? 16 ने भाग देणार 30 ला. तर 16 दुने 32 आहे. सो भाग एकाचाच जाणार. ओके, सो 30 मायनस 16 किती उरले? इथं 14 उरले. ओके, इथं किती उरले? 14. त्याच्यानंतर परत 16 ने 1 ला भाग देणार. 0 आला इथं स्टॉप आणि हा 1 इथं. ओके, सो डिस्प्ले कसं होणार? 1 14 नाही, रिताली रिव्हर्स लिहितो. सो 1 आणि 14 म्हणजे काय? E. तर 1 E डिस्प्ले होणार. ठीक आहे, काय आलं? तर असं डिस्प्ले होणार. आता सपोज आता हा प्रोग्राम आहे बघा. तर आपण इथे जे आपण एक्झाम्पल बघितलं तेच लिहूयात म्हणजे तुम्हाला कळेल. कोणतंही तुम्ही घेऊ शकता, सेमच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये. आपण किती घेतलेलं इथं? 30. कोणतंही घेऊ शकता तुम्ही, हेच घ्यायला पाहिजे असं काही नाही. फक्त साईडला मॅन्युअली करून बघा की आपला प्रोग्राम बरोबर आपल्याला देतोय का आन्सर, बस, बाकी काही नाही. बघा आता हे 23 डेसिमल 23चं 23. त्याच्यानंतर आपलं 23चं ऑक्टल काय आलं होतं? 27 आलेलं. तर बरोबर 27 आलेलं आहे. आणि 30चं हेक्साडेसिमल काय आलेलं? 1E. फक्त कॅपिटलच्या ऐवजी इथं स्मॉल येतो. ओके, मग कॅपिटल करायचं असेल तर काय? ते नेक्स्ट आहे आपल्याला. सो 1E आपलं बरोबर आलेलं आहे. ठीक आहे, सो जे डेसिमल, ऑक्टल आणि हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सेटएफ फंक्शन विथ 2 आर्ग्युमेंट यूज करायचं. ठीक आहे, तर हे झालं तुमचं सेट फॉर्मॅटिंगचं पहिला टाईप. आता अजून एक सेटएफ फंक्शन आहे विथ 1 आर्ग्युमेंट. इझी आहे बघा, फक्त तुम्ही कसं आउटपुट येतं, काय येतं ते स्वतः प्रॅक्टिस करून बघा. बाकी इझी आहे सगळं.
नेक्स्ट आता setf फंक्शन विथ ओनली वन आर्ग्युमेंट 1. तर आर्ग्युमेंट 1 काय काय द्यायचं आहे बघा. कोणते कोणते आहेत, जसं मगाशी 2 आर्ग्युमेंट होतं तसं शो POS, त्याचं मिनिंग पण सांगते. अप्पर केस एकच आर्ग्युमेंट शो पॉइंट. तर हे 3 आहेत. शो POS म्हणजे काय, जनरली बघा आपण जर मायनस साइन, आपला जर पॉझिटिव्ह नंबर असेल 45, तर आपण +45 असं कधीच लिहित नाही. सो आपला डिस्प्ले काय होतं 45. साइन नाही म्हणजे आपण कन्सिडर काय करतो की तो पॉझिटिव्ह आहे. पण आपल्याला जर मायनस लिहिलेलं, सो आपल्याला -45 असं लिहावं लागतं. मग जसं आपण -45 लिहिलं तर तसं डिस्प्ले होतं. पण तुम्हाला जर पॉझिटिव्ह साइन पण डिस्प्ले करायचे असेल तर तुम्ही शो POS करणार. म्हणजे काय बघा, सपोज आता मी सी आउट 45 केलं, तर माझं आउटपुट स्क्रीनवरती कसं डिस्प्ले होणार 45. ओके. पण जर मी आता सी आउट डॉट सेटएफ त्याच्या आधी iOS शो POS केलं तर डिस्प्ले काय होणार +45. शो पॉझिटिव्ह साइन. ओके. नाउ अप्पर केस. जस्ट आता हे फक्त हेक्सासाठी यूज होणार. ओके. जस्ट आपण बघितलं की आपलं 30 हेक्साडेसिमल व्हॅल्यू काय आली 1E. ओके. मग जर तुम्हाला हेक्साडेसिमल व्हॅल्यू मध्ये जे अल्फाबेट्स आहेत ते जर तुम्हाला कॅपिटल पाहिजे असेल तर तुम्ही iOS स्कोप रिझोल्यूशन अप्पर केस देणार. म्हणजे तुम्हाला आउटपुट काय मिळणार 1 आणि कॅपिटल E. जे अल्फाबेट असेल ते कॅपिटल मध्ये येणार. ओके. त्याच्यानंतर शो पॉइंट. आता शो पॉइंट काय करतं बघा, मग अशी आपण काय केलं प्रिसिजन, सपोज मी 3 लिहिलं. ओके. आणि सी आउट 2.2 असं जर लिहिलं मी, तर 3 म्हणजे 2 डिजिट नंतर किती डिस्प्ले होणार, पॉइंट नंतर किती डिस्प्ले होणार 2. पण हे नंतर सगळे झिरोचे, सो आपल्याला डिस्प्ले काय होत होतं 2.2. पण जर मी जर 3 दिलेलं आहे तर म्हणजे मला डॉट नंतर 2 मिळणार आहे. मग जर डिजिट 0 असेल तर 0ला ट्रंकेट नाही केलं पाहिजे. तर मग मी काय लिहिणार इथं सी आउट डॉट सेटएफ iOS शो स्कोप रिझोल्यूशन शो पॉइंट, म्हणजे मला आउटपुट काय मिळणार 2.0. जर मी इथं 4 दिलेला असेल तर मला आउटपुट काय मिळणार 2.00. म्हणजे जे ट्रेलिंग 0 आहे ते तुम्हाला ट्रंकेट नाही करायचे, ते ऍज इट इज डिस्प्ले करायचे आहे. तर तुम्ही यूज करणार शो पॉइंट. ओके. आता बघा नेक्स्ट प्रोग्राम, सेम मगाचाच प्रोग्राम आहे, फक्त इथं यूज केलेला आहे. बघा 45 च्या तिथं शो पॉझिटिव्ह साइन दिलेला, शो POS लिहिले, म्हणजे 45 जो आपला फक्त 45 डिस्प्ले होत होता तो आता +45 डिस्प्ले होईल. ओके. त्याच्यानंतर इथं बघा शो पॉइंट लिहिलेला आहे. शो पॉइंट फक्त ह्याला अप्लाय होणार आहे, बाकी कारण की इथं कुठे 0 नाहीये. सो आपलं मगाशी फक्त 5.2 डिस्प्ले होत होतं, तर त्याच्याऐवजी आपण प्रिसिजन व्हॅल्यू 3 दिलेली आहे. म्हणजे आता डॉट नंतर 2 डिजिट येणार. मग पहिला 2 आहे आणि दुसरा 0, म्हणजे तो ट्रंकेट होणार नाही. त्याच्यानंतर हेक्साडेसिमल व्हॅल्यू साठी इथे मी अप्पर केस यूज केलेले आहे. ठीक आहे. इथे आपण सपोज मागाचं 30 लिहू. बघा इथं +45 आलेलं आहे, त्याच्यानंतर 5.20 आलेले. आता मी शो पॉइंट केल्यामुळं फक्त मायनस सोडून बाकी ते सगळ्याला अप्लाय झालेलं आहे. शो पॉइंट नाही, सॉरी, शो POS पॉझिटिव्ह, जेवढे पॉझिटिव्ह नंबर आहे सगळ्याला. आणि डेसिमल नंबर, आता तुम्ही म्हणता 17, बट 17 इज नॉट अ डेसिमल, इट इज अ ऑक्टल व्हॅल्यू ऑफ द 15. ओके. आणि 1E इट इज हेक्साडेसिमल, म्हणजे शो POS आहे ते सगळ्याला अप्लाय होणार, जे पॉझिटिव्ह आहे त्यांना. आणि इथं 1E जे आपला ई स्मॉल येत होता तो आता कॅपिटल आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉइंट आता ह्या चॅप्टरचा, युजर डिफाईन मॅन्युप्युलेटर्स. जसं आपण युजर डिफाईन फंक्शन लिहितो की मला खूप साऱ्या प्रोग्राम मध्ये जर किंवा मला एका प्रोग्राम मध्ये मल्टिपल टाइम जर ऍडिशन करायचं असेल तर तोच कोड मी मेन मध्ये लिहिण्यापेक्षा मी एकच फंक्शन लिहिणार ऍड, आणि तिथे मी ऍडिशनचा कोड लिहिणार, आणि जिथे जिथे मला ऍडिशन फंक्शन रिक्वायर्ड आहे तिथे मी ते ऍड फंक्शन कॉल करणार. सेम तेच आपल्याला इथं फॉलो करायचं आहे युजर डिफाईन मॅन्युप्युलेटर मध्ये. तुम्ही स्वतःच एक मॅन्युप्युलेटर तयार करणार आहे. ओके.
जसं सेट डब्ल्यू, विड्थ, हे जे सेट एफ फंक्शन, प्रिसिजन फंक्शन हे सिस्टीम डिफाईन आहे. तसं तुम्ही स्वतःच एक मॅनिप्युलेटर तयार करायचं. त्याच्यासाठी सिंटॅक्स काय आहे, तर आउटपुटच असणार आहे मॅनिप्युलेटर फॉर्मॅटिंग. सो ओ स्ट्रीम, आउटपुट स्ट्रीम. त्याच्यानंतर तुम्हाला एम्परसँड साइन द्यायचं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ युअर युजर डिफाईन मॅनिप्युलेटर, नेम ऑफ युजर डिफाईन मॅनिप्युलेटर, जे तुम्हाला नेम द्यायचं आहे ते. ओके. त्याच्यानंतर ब्रॅकेट, परत ओ स्ट्रीम, त्याच्यानंतर एम्परसँड आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नेम पण तुम्हाला जे द्यायचे ते तुम्ही देऊ शकता आणि मग इथं तुमचा कोड येणार. आता फॉर एक्झाम्पल बघा, म्हणजे जसं जर मला विड्थ पाहिजे तर मी विड्थ WIDTH हे विड्थ हे सिस्टीम डिफाईन यूज करत होते. आता मी माझं स्वतःचं एक मॅनिप्युलेटर देणार, त्याला हे नेम देणार, म्हणजे ते मला ते फॉर्मॅटिंग पाहिजे. जसं मला ऍड फंक्शन पाहिजे तर मी ऍड फंक्शन कॉल करते, तर ऍड फंक्शन हे युजरने लिहिलेलं आहे. ओके. सेम तसंच आता आपल्याला आपलं जर फॉर्मॅटिंग सेट करायचं असेल तर आपण जे इथे नेम दिलेलं आहे ते पास करणार. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी एक प्रोग्राम लिहिते, ओ स्ट्रीम एम्परसँड करन्सी, हे मी मॅनिप्युलेटर नेम दिलेलं आहे माझं. तुम्ही मोर किती पण तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही देऊ शकता. ओ स्ट्रीम, त्याच्यानंतर एम्परसँड साइज आणि तो ओपी लिहिलेला आहे. तर आता जेव्हा तुम्ही तो ओपी लिहिलेला आहे, तुम्ही इथे काही घेऊ शकता अदर दॅन सी आउट. तर जिथे जिथे तुम्ही आता सी आउट यूज करताना त्याच्याऐवजी तुम्ही ओपी यूज करायचं, कारण सी आउट ऑल्सो आउटपुट स्ट्रीम आहे, तसंच ओपी पण आता आउटपुट स्ट्रीम आहे. ओके. सो मी आता काय करणार, ओपी आणि रिटर्न ओपी. रिटर्न ओपी का केलं, याचं रिटर्न टाईप काय बघा, ओ स्ट्रीम, आणि ओपीचं टाईप काय, ओ स्ट्रीम, म्हणून रिटर्न ओपी. बघा, जिथं मी सी आउट करणार आहे तिथं मी आता काय लिहिणार आहे, ओपी लिहिणार आहे, फक्त युजर डिफाईन मॅनिप्युलेटर मध्ये जा. नंतर ओ स्ट्रीम अजून एक घेते मी, युजर डिफाईन मॅनिप्युलेटर, त्याला नाव दिलं सपोज फॉर्म ओ स्ट्रीम एम्परसँड ओपी. त्याच्यानंतर सपोज आता ओपी, सी आउटच्या ऐवजी ओपी लिहिणार. आता आपण सेट एफ iOS कोलन शो पॉझिटिव्ह साइन, तुम्हाला जे जे पाहिजे ते करून घ्यायचं. ह्याच्या खाली सपोज अजून 2-3 लाईन्स लिहिते किंवा इथं लिहिते. ह्याच्यानंतरचं स्टेटमेंट इथं वरती आहे. फिल झालं ना, ठीक आहे. ओपी डॉट सेट एफ पॅडिंग आफ्टर साइन करू आपण, iOS स्कोप रिझोल्युशन इंटरनल कोलन कॉमा iOS स्कोप रिझोल्युशन ऍडजस्ट फील्ड. तुम्हाला जेवढं जेवढं फॉर्मॅटिंग द्यायचं आहे ना ते सगळं तुम्ही स्पेसिफाय करून द्यायचं आणि मग रिटर्न ओपी. ओके. बघा आता म्हणजेच काय, आता सपोज मला एका पर्टिक्युलर सेक्शनलाच सेट फ्लॅग करायचा आहे, शो त्याला पॉझिटिव्ह साइन द्यायची आहे, फिल करायचे स्टारनी 10 द्यायचं आहे विड्थ, त्याच्यानंतर पॅडिंग आफ्टर साइन द्यायचं आहे. ओके. असं हे मी मेन मध्ये लिहू शकते, जसं आपण आधी केलं, मेन मध्ये लिहिलं. ओके. त्याच्यानंतर मी सी आउट करून डिस्प्ले केलं 1 2 3, म्हणजे त्याला 1 2 3 ला हे सगळं अप्लाय होणार जर आपण मेन मध्ये केलं तर. आता सपोज मला अजून एका स्टेटमेंटला पण सेमच द्यायचं आहे, सेम फॉर्मॅटिंग, तर मला हा कोड परत लिहावा लागतो, विड्थ परत लिहावं लागतं, इंटरनल ऍडजस्टमेंट हे मला परत सगळं लिहावं लागेल. ओके. मग हे डबल डबल लिहिण्यापेक्षा मी काय करणार, हे एकदाच एका युजर डिफाईन मॅनिप्युलेटर मध्ये स्टोअर करून ठेवणार. मग आता जेव्हा मला एखाद्या स्टेटमेंटला पॉझिटिव्ह साइन्स हे करायचे आहे, डिस्प्ले फिल करायचे आहे स्टारनी, विड्थ 10 स्पेसिफाय करायचे आहे आणि पॅडिंग आफ्टर साइन करायचं आहे, तेव्हा मी फक्त कॉल काय करणार, फॉर्म, म्हणजे मला हे स्टेटमेंट रिपीट लिहायची गरज नाही. ओके. आता बघा, इंट मेन, इथे लिहिते इंट मेन, तुम्हाला प्रोग्राम पण देणार आहे हा. आता सपोज मेन मध्ये लिहिताना मात्र सी आउट करावं लागेल. आता मी पहिल्यांदा कॉल केलं करन्सी, इथं करन्सी. ओके. काय डिस्प्ले होतं ते मी सांगते तुम्हाला, फॉर्म, आणि त्याच्यानंतर इथं 786 केलं. ओके. आता बघा, पहिल्यांदा करन्सीच्या तिथं आपण काय लिहिलेलं, रुपीज, सो स्क्रीनवर डिस्प्ले होणार रुपीज. ओके. त्याच्यानंतर फॉर्म, तर फॉर्म साठी काय आहे की फॉर्म आहे, तर फॉर्म साठी एवढं सगळं अप्लाय होणार, कशाला, 786 ला. तर मग
पहिल्यांदा विथ 10 म्हणजे इथून पुढे 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तर काय डिस्प्ले करतोय आपण 786 ओके पॉझिटिव्ह साईन आहे ओके सो पॉझिटिव्ह साईन येणार फिल पण करायचं आणि प्लस इथे ह्याचं मिनिंग काय पॅडिंग आफ्टर साईन सो पहिले प्लस येणार आणि मग रिमेनिंग पॅडिंग येणार बघा हे असं अप्लाय होणार मग आता मला सपोज अजून एका स्टेटमेंटला सेम फॉर्मॅटिंग पाहिजे तर मला हे डबल लिहावं लागतं मग त्याच्याऐवजी मी परत काय करणार मेन मध्ये सपोज मला करन्सी नकोय फक्त फॉर्म द्यायचंय तर फॉर्म 1 2 3 म्हणजे ह्याला परत हे सगळं अप्लाय होणार म्हणजे डबल तुम्हाला एवढे 4-5 स्टेटमेंट मेन मध्ये लिहायची गरज नाही ओके आता हा प्रोग्राम रन करून दाखवते user defined manipulators बघा आणि मी हे दिलतं स्टारच्या ऐवजी मी एम्परसँड दिलतं म्हणून ते पॅडिंग आलं ओके आणि मी इंटरनल दिलेलं नव्हतं इथं सो पॅडिंग आफ्टर साइन ने आलेलं पॅडिंग बिफोर साइनच आलेलं इथं जर तुम्ही इंटरनल दिलेलं नाहीये मी सेटअप फंक्शन म्हणून तसं आलेलं आहे ठीक आहे तर हे झालं तुमचं मॅनेजिंग इनपुट आउटपुटचा पूर्ण चॅप्टर व्यवस्थित स्टडी करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला तो सेंड करा मेसेज करा